श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या घरात सतत देव राहतात, सतत पॉझिटिव्हिटी दिसते, तेव्हा काही शुभ संकेत असे दिसतात. ते आज आपण आजच्या व्हिडिओत ऐकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा आपल्याला खूप अडचण असते, आपण बाहेर कामाला निघालेला असतो, कुठल्या तरी संकटात सापडतो आणि मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्याला एका गाडीवर स्वामी समर्थाचा फोटो दिसतो. हा इतका आनंददायी आणि सुखद धक्का असतो की आपल्याला असं वाटतं की आपले सगळे मार्ग सोपे झाले आणि आपण आपलं सर्व प्रश्न आता सुटणार आहेत आणि सुटतात. कधीकधी असं होतं की अचानक तुमची वाळलेली तुळस हिरवीगार होते. सगळी गच्च भरून हिरवीगार तुळस होते आणि छान सुगंध आपल्या अंगणामध्ये पसरतो. तेव्हा असं वाटतं विष्णू भगवान आणि महालक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आहेत, आपल्या अंगणातून घरात येत आहेत. हा सुद्धा खूप शुभ संकेत असतो. कधीकधी काय होतं ना की आपण कुठलीही उदबत्ती कापूर न लावतासुद्धा असा सुगंध आपल्याला कुठला तरी येतो की इतकं असं वाटतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं. हा बी एक भगवंत आपल्या घरात असलेला एक शुभ संकेत आहे. कधीकधी घरामध्ये साप दिसतो आणि तो आपल्याला त्रास न देता त्याच्या मार्गाने निघून जातो. हा सुद्धा एक आपल्याला शुभ संकेत असतो. तुम्ही कधी असा विचार केला आहे का, वारा नसताना उदबत्तीचा धूर सरळ वर जातोय, एका लयीनं जातो. याचा अर्थ तुमची सेवा थेट देवापर्यंत पोहोचत आहे. प्रत्येक दिवसापासून बंद पडलेले जुने घड्याळ अचानक चालू झालं तर समजा तुमच्या आयुष्यातलं प्रगतीचं चक्र पुन्हा सुरू झालं आहे. एखाद्या मोठ्या कामाला बाहेर पडताना गायवासरू समोर दिसलं तर समजून जा की तुमच्या कामावर निसर्गाचा आणि देवाचा पूर्ण आशीर्वाद आहे. मैत्रिणींनो, तुम्ही कधीतरी इंटरव्ह्यूला जात आहात आणि तुम्हाला एकदम समोरून एक कोणीतरी स्त्री पुरुष किंवा कोणीही मुलगा मुलगी एक भरलेली घागर घेऊन जात असेल तर हा सुद्धा खूप शुभ संकेत असतो. मैत्रिणींनो, तुमच्या खिडकीत किंवा बाल्कनीत पक्ष्यांनी जर घरटं बांधले तर तिथेसुद्धा तुम्हाला खूप सुखद असा संकेत मिळतो आणि चांगली ऊर्जा मिळते. हे सुद्धा खूप शुभ संकेत आहे. मित्रमैत्रिणींनो, देवपूजा करताना कधी अंगावर काटा आला किंवा डोळ्यात पाणावलेत तर समजा तुमची ऊर्जा साक्षात देवाच्या ऊर्जेला स्पर्श करते. कधीकधी आपण साधं जेवण बनवतो पण त्याला भंडाऱ्याचा प्रसादासारखी चव येते. अशा वेळी समजा साक्षात अन्नपूर्णा माता स्वयंपाकघरात आलेली आहे. जर तुमच्या दरवाजापाशी गाय येऊन हमरत असेल तर ती फक्त भाकरीसाठी नाही तर तुमच्या घराला आशीर्वाद द्यायला आलेली असते. तुम्हाला कोणाकडूनही न मागता अचानक देवाची मूर्ती किंवा फोटो भेट मिळालाय. जेव्हा देवाला स्वतः तुमच्या घरी यायचं असतं तेव्हाच असं घडतं. तुमची लहान मुलं मूर्तीशी किंवा देवाशी गप्पा मारताना दिसली तर त्यांना वेड्यात काढू नका. त्यांना अदृश्य दैवी लहरी जाणवत असतात. कामाच्या गडबडीत असतानाही तोंडातून सहज स्वामी किंवा देवाचं नाव येतंय. याचा अर्थ तुमच्या अंतरात्म्यात देव जागा अखंड देत आहे. आपण कधीही कापूर न जाळता जर किंवा आपल्याला कापुराचा वास आला तर समजा घरातून वाईट शक्ती आपल्या बाहेर जात आहे. अलाराम न लावता जर पहाटे तुम्हाला 3 ते 5च्या दरम्यान जाग येत असेल तर समजा देव तुम्हाला संवादासाठी जागे करत आहे. ऋतू नसतानाही तुमच्या बागेतील झाडांना अचानक फुले आली तर समजा तुमच्या घरातील चैतन्य निसर्गालाही जाणवतंय.
कामात पैशाची अडचण आली आणि कुठून तरी अचानक मदत मिळाली तर समजा तुमचं मन साफ आहे म्हणून देव तुमची अडचण सोडवतो. तुमच्या घरातील धान्याची कोटी किंवा तिजोरी कधीही पूर्ण रिकामी होत नाही. यालाच देवाची खरी बरकत म्हणतात. दिवा लावल्यावर वातीच्या टोकावर कापसासारखं फूल उमललं तर नक्कीच तुमची भक्ती देवाने आनंदाने स्वीकारली आहे. मनात ज्या देवाचा विचार आला लगेच मोबाईलवर त्याचं गाणं लागलं तर हा निव्वळ योगायोग नसून तुमच्या भक्तीला दिलेला प्रतिसाद आहे. आधीच मोठ्या संकटाची चाहूल लागून त्यातून तुम्ही वाचलात किंवा अपघात टळला तर समजून जा देव तारी त्याला कोण मारी याचा हा अनुभव आहे. तुमच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याच्या बोलण्यातून मिळालं तर समजा हे ईश्वराकडून मिळालेले मार्गदर्शन आहे. मनात कोणाबद्दलही राग, द्वेष किंवा मत्सर वाटणं कायमचं बंद झालं तर समजा देवाने तुमच्या मनात घर केलंय आणि त्यात फक्त प्रेम उरलंय. कधी अनुभव आलाय का? घरात अचानक चंदनाचा मंद सुगंध जाणवतोय. ही उच्च कोटीची शक्ती आसपास असल्याची साक्ष आहे. तुमचे पाळीव प्राणी देवघरासमोर तासनतास शांत बसून राहतात. त्यांना मानवापेक्षाही लवकर ईश्वरी लहरी जाणवतात. तुमच्या घरी येणारी नवीन व्यक्ती जर इथे खूप छान वाटतंय असं म्हणाली तर समजा घरात सकारात्मकता ठासून ठासून भरलेली आहे. मनात काही योजना नसतानाही पावलं आपोआप मंदिराकडे वळली तर ती तुमच्या मनाची देवाला भेटण्याची ओढ आहे. घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत अचानक मोर आला किंवा मोरपीस सापडलं तर ही तुमच्या भाग्याचं आणि समृद्धीचं खूप मोठं लक्षण आहे. एखादी हरवलेली वस्तू शोधताना ती चटकन हाती लागली तर समजा तुमच्या छोट्या कामातही कुठेतरी दैवी साथ आहे. स्वप्नात जर वाहते स्वच्छ पाणी किंवा पांढरा हत्ती दिसला तर हे घरात लवकरच ईश्वराचे संकेत येण्याचे संकेत आहे. घरातले जुने वादाचे मुद्दे चर्चा न करता सुटले तर समजा अहंकार गळून पडला असून देव तिथे वास करतोय. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल किंवा तुम्ही कठीण काळातून जात असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. तुम्हाला स्वामी समर्थ नक्कीच मार्ग दाखवतील. खिडकीतून येणारे पहिली सूर्यकिरणं थेट देवघरापर्यंत पडली तर हे देवघराचे शुद्धीकरण असून खूप शुभ असते. दरवाजावर येऊन चिमण्याने खूप चिवचिवाट केला तर समजा घरामध्ये आनंद आणि शुभ बातमी येणार आहे. दरवाजासमोर अचानक देवाची पालखी किंवा दिंडी गेली तर समजा देव स्वतः तुमच्या उंबरठ्यापर्यंत आला आहे. कपाळावर लावलेला गंध किंवा टिळा दिवसभर जशाचा तसा राहिला तर ही तुमच्या मनाची एकाग्रता आणि शांती दर्शवते. विनाकारण तुम्हाला मनातून खूप समाधानी आणि आनंदी वाटते. जेव्हा आत्म्याला परमात्म्याची साथ मिळते तेव्हाच असा अनुभव येतो. पहाटेच्या स्वप्नात साक्षात गुरु किंवा संतांचे दर्शन झालं तर हे तुमच्या घराला लाभलेलं खूप मोठं संरक्षण कवच आहे. महत्त्वाचा निर्णय घेताना घरातील लहान मुलाने हो म्हटलं तर मुलाच्या वाणीतून मिळालेला तो साक्षात देवाचाच कौल आहे. घराच्या कोपऱ्यात कोळी किंवा जळमटं जास्त काळ होत नाहीत. चांगली ऊर्जा घर नेहमी प्रवाही आणि स्वच्छ ठेवते. पूजा करत असताना अंगावर पाल पडली तर घाबरू नका. हे लवकरच धनलाभ होण्याचे दैवी संकेत आहेत. स्वयंपाकघरातील धान्याची डबे कधीच संपूर्ण रिकामी होत नाहीत. यालाच अन्नपूर्णेचा आशीर्वाद असेही म्हणतात. घराच्या उंबरठ्यावर बसल्यावर जर मनाला शांत वाटत असेल तर तुमचा वास्तुपुरुष प्रसन्न असून घर सुरक्षित आहे. घरात शिरताच बाहेरचं सर्व टेन्शन विसरून जाणं आणि सुरक्षित वाटलं तर तिथे नक्कीच देवाचा
मुक्काम आहे. खराब झालेल्या जुन्या वस्तू सहज दुरुस्त झाल्या तर कोणत्याही अडथळ्याशिवाय कामी होणे ही कृपा आहे. देवघरातील घंटा वाजल्यावर तिचा नाद बराच वेळ हवेत गुंजत राहतोय तर समजा तुमचं घर सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. रात्रीच्या वेळी बाल्कनीत चांदण्याचा प्रकाश खूप तेजस्वी जाणवला तर निसर्ग तुमच्या दैवी वास्तूला प्रकाशमान करतोय. तुमच्या परिसरात पांढऱ्या कबुतराचं दर्शन होते. पांढरा रंग शांतीचा आणि देवाच्या दूताचा मानला जातो. कोणीतरी तुमच्या घरात येताच रडणारे बाळ शांत झाले तर समजा त्या व्यक्तीच्या सात्विक ऊर्जेमुळे बाळाला सुरक्षित वाटत आहे. मंत्राचा उच्चार करताना आवाजात एक थरथर किंवा लय आली तर तुमच्या शरीरातील ऊर्जेला देवाची साथ मिळते. ज्या जागी बसून जप करताय तिथे बसल्यावर जगाचा विसर पडला तर ध्यान लागणं हीच देवाची सर्वात मोठी प्रचिती आहे. कधी असं वाटतं का मूर्तीची डोळे तुमच्याकडे बघून चमकताय? देव सजीव होऊन तुम्हाला त्याच्या असण्याची जाणीव करून देतोय असं ते चिन्ह आहे. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.